नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत। हिवाळ्याचे दिवस म्हटलं की हरभऱ्याची भाजी हे असतेच आणि ती भाजी खूप छान लागते। ही भाजी चवीला फार छान होते। ही भाजी मुळातच आंबट चवीची असल्याने तिची चव भाजीत खूप छान उतरते। त्यामुळे ही भाजी धुताना आपल्याला काळजी घ्यायची, फक्त धुवून निघून जाईल इतपत ती भाजी आपल्याला धुवून घ्यायची। जास्त धुतली तर भाजीची मूळ चव ही निघून जाते, म्हणून ही काळजी आपल्याला धुताना घ्यायची। तुम्ही बघू शकता आता ही फ्रेश भाजी आपल्याला फक्त पाण्यातून काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आता कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेले शेंगदाणे आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचे व याचा जाडसर असा मिक्सरला कूट करून घ्यायचा आहे। भाजी होत आल्यानंतर हा कूट आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची व लसूण टाकणार आहे। हेच तुम्ही जिरं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट देखील मिक्सरला करून यामध्ये टाकू शकता। हे सर्व साहित्य आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, हिरवी मिरची आणि लसूण छान खरपूस असं फ्राय करून घ्यायचं तेलावर, त्यामुळे भाजीला चव फार छान येते। तसेच हे साहित्य तुम्ही वाटून देखील वापरू शकता, त्याने पण खूप एक वेगळी टेस्ट येते। दोन्ही पद्धतीने करून बघा, फार छान होते ही भाजी, कशी केली तरी खूप छान लागते। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत, तसेच धुतलेली भाजी टाकणार आहोत। ह्या भाजीमध्ये वरचं पाणी बिलकुल ॲड करायचं नाही। भाजीला जेवढं पाणी सुटेल त्याच पाण्यात आपल्याला भाजी शिजवून घ्यायची, ही काळजी आपल्याला इथं घ्यायची। खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने ही भाजी फार छान होते। नक्की करून बघा। माझा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।